नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी पुढच्या महिन्यापासून कामाची होणार सुरुवात। तर कुंभमेळ्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तर उत्तर प्रदेशप्रमाणे कायदा करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवून घ्या। नाशिकमध्ये एका मुलाखतीत खुर्चीच्या मुद्द्यावरून विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिश्किल उत्तर। जयंत पाटलांची ताकद इस्लामपूर पुरती मर्यादित, तर पुढच्या वेळी जयंत पाटील निवडून येणार नाहीत, पडळकरांचं वक्तव्य। आता सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा सूचक इशारा। महाडमध्ये एकच शेड, भरत शेड। स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी भरत गोगावलेंनी सूचक विधान करत राष्ट्रवादीला डिवचलं। दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सुरू असलेलं बच्चू कडूंचं उपोषण अखेर मागे। गोगावलेंच्या आश्वासनानंतर बच्चू कडूंनी सोडलं उपोषण। एप्रिलमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा। मनसेच्या मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड, राज ठाकरेंची घोषणा, तर अमित ठाकरे घेणार शाखा अध्यक्षांच्या कामाचा आढावा। अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक, 48 तासात भोंगे आठवा, अन्यथा रस्त्यावर उतरू, सोमय्यांचा प्रशासनाला इशारा। बीएमसीच्या निविदा प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार उघड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे दिले आदेश। प्रशांत कोरटकरला पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू, चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई होणारच, अजित पवार यांचा इशारा। नागपुरात 6 दिवसांनंतर हिंसाचार झालेल्या भागातली संचारबंदी उठवली, नागरिकांना दिलासा। आणि आयपीएल मध्ये आज मुंबई इंडियन्स समोर चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान। चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार सामना, कोण मारणार बाजी याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष।